मला फार छान वाटलं. मसाले पण छान आहे आणि थोड्या गेम्स पण आहेत चांगल्या. आतापर्यंत पुण्यामध्ये कधी ऐसा एक्वेरियम नहोता. एक्सपीरियंस बहुत ज़्यादा अच्छा रहा. जब हम लोगों ने एंट्री ली तो यहाँ पे फिश एक्वेरियम है, तो बहुत सारी टाइप्स की फिश देखने मिले. फिर अंदर जाते ही मेला बहुत ही ज़्यादा अच्छा है. हॅलो भावांनो व त्यांच्या बहिणींनो, हो हा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे. सो ज्यांना मराठी येत नाही, आय एम सो सॉरी. तर मी आता आलो आहे अंडरग्राउंड फिश टनलमध्ये, जे आता रिसेंटली ओपन झालं आहे पुण्यात गोळीबार मैदानात. जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे 2 लोकेशन्सला आहे. एक गोळीबार मैदान आणि दुसरं पिंपरीमध्ये. मी आलेलो आहे गोळीबार मैदानात, तर चला जाऊयात. बाय द वे मला जाम सर्दी आहे, तरी पण मी तुमच्यासाठी हा व्लॉग बनवतोय. सो लाईक करा, कमेंट करा. हे पार्किंग आहे. ते एंट्रन्सलाच तिकीट काउंटर आहे. आधी तिकडनं तिकीट्स घ्यायचे आहेत आणि मग आतमध्ये जायचं. हे मी तिकीट घेतलंय, हे बघा, 100 रुपीज पर पर्सन. आम्हाला भी घ्या. हाय मुला. बाय द वे मी एकटा नाही आलोय, माझा फ्रेंड आहे सोबत, आरजे राहुल जाधव. मी आलोय आतमध्ये. हे पहिलं फेज आहे. गर्दी बघा केवढी आहे. इट्स हाऊसफुल. हे बघा, हे कोणतं फिश आहे माहिती नाही मला, नाव नाही इथे. इट्स सो ब्युटिफुल. हॅलो, केवढे सुंदर आहेत हे. डोंट टच द ग्लास. अरे ही खालची कोणती भाषा आहे बाबा? इथं मराठी लोक राहतात, कन्नड बिन्नड राहत नाही. हे पुढचं, इथं यांचे नाव लिहायला पाहिजे होते, पण एकाचेही नाव नाहीये. हे असं फिश तर मी पहिल्यांदा बघतोय लाईफ मध्ये. हे त्याच्या पुढचं. ही बघा, ही गर्दी इथली, चालायला पण जागा नाही. हे बघा केवढे सुंदर आहेत हे. असले फिशेस तुम्ही आधी पाहिलेत का? कमेंट्स मध्ये सांगा. क्लोजअप मध्ये बघा थोडं. हे पुढचं, हे गोल्डन कलर आहे. कसलं भारी दिसतंय ते. अरे हे काय? काहीच नाही इथे, काहीच नाहीये. हे खाली आहे. वाव, हे केवढं ब्युटिफुल आहेत बघा.
हे बघा, हे बिचारा बाजूला बसलं एकटं. नेक्स्ट वन. कसले भारी आहेत, केवढे आहेत याच्यात. हे नेक्स्ट पार्ट आहे. हे बघा, हे वेगळंच आहे काहीतरी. हे बघा काय चालू आहे यांचं. कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही एवढ्या टाईपचे फिशेस आधी कुठे पाहिले आहेत का. किती छोटे छोटे आहेत हे. हे बघा, हे मला माहिती नाही व्हिडिओमध्ये कसे दिसत आहेत तुम्हाला, पण ऍक्च्युअल मध्ये हे खूप जास्त ब्युटिफुल आहेत. सॉर्ट ऑफ रेडिश अँड गोल्डन इन कलर. जी लोक फिश खातात त्यांच्या तोंडात हे सगळं बघून पाणी आलं असेल. मला वाटलं नव्हतं इथं एवढी गर्दी असेल. अनएक्सपेक्टेड. आत्ताचे जे तुम्ही फिशेस पाहिले ते तर खूप छोटे होते, आता मोठेवाले बघा. हे बघा, हे केवढे मोठे आहेत. एवढे मोठे फिश आहेत. हाँ बोल. तो ऍक्च्युअल टनल चालू तिथून होतोय. अजून ऍक्च्युअल टनल चालू झाला नाहीये. ऍक्च्युअल टनल पुढे माझ्यासमोर जे मी आता तुम्हाला दाखवलं. तर चला आता जाऊयात. हे इथं काय हे बघून घेऊ. हे ओपन मध्ये आहेत फिशेस. हे बघा, इथे आजूबाजूला फिशेस आणि वरती पण फिशेस. ओ माय गॉड, हा दुबई वाला एक्सपिरियन्स आहे. हे असे फिश टनल्स फक्त दुबई आणि सिंगापूरमध्ये त्यांचं रेप्लिका आहे हे, जे यांनी इथे केलंय. भारी आहे की नाही कमेंट्स मध्ये सांगा. खूप गार वाटतं इथे आतमध्ये, बाहेर खूप गरमी होती.
मराठी लोक कसा वाटतं हा ब्लॉग कमेंट्समध्ये सांगा. स्पेशल तुमच्यासाठी मराठीमध्ये. आपण बाहेर आलेलो आहोत. बाहेर येताच हे स्टॉल्स दिसतात तुम्हाला समोर. शॉपिंग करू शकता तुम्ही इथे. हाय, किती क्यूट होती ती. इथं हे काहीतरी लकी ड्रॉचं आहे. त्याला काय हे? लकी ड्रॉ आहे. अच्छा, नंबर कधी लागेल आणि याचा? उद्या मॉर्निंगला. हे बघा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. बाउन्सर्स जेवतायत. त्यांना पण तर भूक लागते. ते पण तर लोक आहेत. तुम्ही तर शॉपिंग करू शकता, खाऊ शकता. झुमका, हॉट झुमका. चप्पल्स, बांगड्या. इकडे या साईडला हे काय? प्राचीन आदिवासी सेवा वंश. अरे भैया, आपका नाड़ी देखेगा सर. अच्छा अच्छा, नाड़ी देख के दवा देते. अच्छा, किस चीज का? ये कोई शरीर के लिए, गर्मी कमजोरी के लिए. अच्छा. एसिडिटी, कफ होता है, कमर दुखता है, उसके लिए. तो नाड़ी देख के आपको समझता है. हाँ, आदिवासी हो आप लोग? आदिवासी साहब. कहाँ से हो आप? हम नागपुर के. हाय. बाय एनी बुक्स 100, 200, 300 पर kg. हाय. हे इथं सगळं किचन वेअर आहे. ते बुक्स कलेक्शन काय एवढं खास नव्हतं. हे शूटिंगचं गेम. लेडीजचं स्टफ आहे. ठीक आहे. एक मॅडम, हे सगळे मुलांचे टॉईज आहेत. म्हणजे नुसतं टनलच नाहीये इथे, तर खूप काही आहे. म्हणजे इथे नुसतं टनलच नाहीये, तर खूप काही आहे. लेडीजसाठी तर मजा आहे इथे. फ्रॉम किचनवेअर टू मेकअप एव्हरीथिंग. आणि मुलांसाठी पण इथं खूप काही आहे खेळायला. दाखवतो आता. हे स्टॉल संपल्या हा प्ले एरिया आहे. राईड्स. बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक चालू होतं म्हणून व्हॉइस ओव्हर करावं लागलं, नाहीतर कॉपीराईट आलं असतं. हे किड्स प्ले एरिया होतं. मुलांसाठी खूप काही होतं इथं खेळायला. हे फूड स्टॉल्स आहेत. चायनीज, आईस्क्रीम वगैरे वगैरे सगळं काही होतं इथे. आणि मी हे 2 दिवसांनी व्हॉइस ओव्हर करतोय, तरीही माझी काही सर्दी कमी झालेली नाहीये.
तुम्ही ओळखूच शकता माझ्या आवाजावरून. हे सगळं बघून तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण आली का? कमेंट्समध्ये सांगा. मला तर आली. काय नाही, हे मी जरा टाइमपास करत होतो. प्रत्येक प्रकारची राईड होती इकडे. किड्स एरिया खूप मोठा आहे इथे. मुलांसाठी खूप काही आहे इथे खेळायला. ही बघा, ही मुलगी किती ब्रेव आहे, किती डेअरिंग लागते हे सगळं करायला. असले कर्तव्य करायची हिंमत कोणामध्ये कमेंट्समध्ये सांगा. 10-12 वर्षाची मुलं आहेत ती फक्त. तर चला इथल्या काही लोकांशी बोलू आपण, त्यांचा एक्सपिरियन्स इथला आपण जाणून घेऊ. हॅलो, तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा राहिला? हो, आम्हाला फार छान वाटलं. मसाले पण छान आहे आणि थोड्या गेम्स पण आहेत चांगल्या आणि फूड स्टॉल ॲव्हरेज आहे. ओके, अजून काही बोला सर? फिश सुरुवातीला म्हणजे आतापर्यंत पुण्यामध्ये कधी असं ॲक्वेरियम नव्हतं, तर फर्स्ट टाइम आहे हे पुण्यामध्ये. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. याच्या आधी असं काही नव्हतं? नाही, पुण्यामध्ये नव्हतं. मुंबईमध्ये आहे पण पुण्यामध्ये कधी नव्हतं. ओके, थँक्यू. एक्सपिरियन्स ओव्हरऑल चांगलाच म्हणता येईल. लहान मुलांना वेगवेगळे फिश दाखवल्या मजाच येते. फक्त एवढं मायनस पॉईंट म्हणता येईल की व्हेंटिलेशन थोडं दुपारी 4-5च्या वेळेस गरम जास्त होतं, तर घाम वगैरे जास्त येतो. थोडं व्हेंटिलेशन झालं तर अजून चांगलं होईल. ओके, थैंक यू. मेरा एक्सपीरियंस बहुत ज़्यादा अच्छा रहा. जब हम लोगों ने एंट्री ली तो यहाँ पे फिश एक्वेरियम है, तो बहुत सारी टाइप्स की फिश देखने मिले. फिर अंदर जाते ही मेला बहुत ही ज़्यादा अच्छा है. झूले तो बहुत ही ज़्यादा मज़ेदार है. सबसे प्यारा तो वो जाइंट व्हील एंड इट वॉज वेरी नाइस. सो आई एंजॉयड अ लॉट इन दिस मेला एंड रियली इट वॉज गुड. ओके, थँक यू. इथल्या स्टाफशी बोलू, जरा इन्फॉर्मेशन घेऊ त्यांच्याकडनं. हॅलो, तर इथलं काही डिटेल सांगा ना, जसं लोकेशन, टायमिंग आणि तिकीट प्राइस. स्वारगेटचं गोळीबार मैदान येथे फिश ॲक्वेरियम दुबईचं जे फेमस आहे त्यासारखं तिथे सुरू झालं आहे. ह्याचं टायमिंग आहे सकाळी 4 ते संध्याकाळी 10:30 पर्यंत आणि आपलं हे 1 महिना सुरू राहणार आहे. तिकीट प्राइस काय? ह्याची तिकीट प्राइस आहे पर पर्सन 100 रुपये. ओके, थँक्यू. झाला आहे सगळा एक्सपो कव्हर करून आणि आता मी निघतोय इथून. होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. सी यू सून इन नेक्स्ट वन. अंटिल देन, हasta la vista.